तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मंत्रिमंडळामध्ये तुर्तास स्थान नाही असं समजतंय, कारण पंतप्रधान कार्यालयामधून अजूनही कोणाला फोन आलेला नाहीये। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे जे ज्येष्ठ नेते आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे, या खासदारांना फोन येण्याची प्रतीक्षा आहे, मात्र अजूनही तो आलेला नाही। आणि अगदी काही क्षणापूर्वी आपण दृश्य पाहिली, आता फडणवीस सुद्धा तिथे पोहोचले, त्यामुळे या बैठकीत आता आणखी काही वेगळी खलबतं होत आहेत का हे पाहणं फार औत्सुक्याचं असणार आहे, कारण अजूनही अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळण्यासाठी एकाही खासदाराला पंतप्रधान कार्यालयाकडून अर्थात पीएमओकडून अजूनही फोन आलेला नाही। भाजपा असेल, शिंदेची शिवसेना असेल, रिपाई असेल किंवा इतर जे सगळे घटक पक्ष आहेत तिथल्या नेत्यांना फोन गेलेत, मात्र अजित पवारांची राष्ट्रवादी अजूनही प्रतीक्षेत आहे। प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्याशी जोडले गेलेत। ज्ञानेश्वर, तुम्ही सुनील तटकरे यांच्या घराबाहेर आहात, फडणवीस नुकताच तिथे पोहोचलेत, काय आणखी अपडेट्स आहेत या बैठकीचे? अत्यंत वेगवान घडामोडी ज्या आहेत त्या राजधानी दिल्लीमध्ये घडताना पाहायला मिळत आहेत। राजधानी दिल्लीत सुनील तटकरे यांचे निवासस्थान आहे। या निवासस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल झालेले आहेत, त्यासोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील आपल्याला या निवासस्थानी अगदी सकाळपासून पाहायला मिळतात। सुनील तटकरे या निवासस्थानी अगदी सकाळपासून पाहायला मिळतात। सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, हे सगळे नेते दिल्लीतल्या सुनील तटकरेंच्या याच निवासस्थानी आहेत। आपण जर बघितलं तर हे सगळे नेते काही वेळापूर्वी या ठिकाणी दाखल झालेत। अगोदर स्वतंत्रपणे राष्ट्रवादीची जी बैठक आहे ती या ठिकाणी दाखल झालेली आहे। बैठक सुरू जी आहे ती सुरू होती आणि आता उपमुख्यमंत्री अजित पवार हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत। खरं म्हणजे जे महत्त्वाचे सगळे नेते होते ते या ठिकाणी आपल्याला मंत्रिपदाच्या निमित्तानं जे फोन आहेत ते सगळ्यांना गेले, मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या एकाही खासदाराला जो आहे तो अद्याप फोन आलेला नाही, ज्यामध्ये प्रफुल्ल पटेल यांचं नाव चर्चेत होतं, सुनील तटकरे यांचं नाव चर्चेत होतं, मात्र एकाही या दोन्हीपैकी एकाही खासदाराला जो फोन जाणं अपेक्षित होतं तो फोन अद्याप गेला नसल्याची माहिती मिळते आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जो आज मंत्रिमंडळाचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा शपथविधीचा सोहळा पार पडणार आहे त्यामध्ये स्थान नसल्याचं जवळजवळ स्पष्ट झाल्याचं सांगितलं जात आहे, कारण जे मंत्री शपथ घेणार आहेत त्या सगळ्यांना फोन आलेले आहेत। ते सगळे मंत्री सध्या पंतप्रधान कार्यालयामध्ये आहेत, मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सगळे नेते अजूनही याच ठिकाणी सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी आपल्याला असल्याचं बघायला मिळतंय। खरं म्हणजे जी चर्चा होती की पटेल किंवा तटकरे यांना मंत्रिपदाची जी संधी आहे ती मिळू शकते, मात्र आज सगळे जे महत्वाचे खासदार आहेत जे मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत ते सगळे पंतप्रधान कार्यालयात असताना अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सगळे नेते सुनील तटकरे यांच्या दिल्लीतल्या याच निवासस्थानामध्ये एकत्र बसलेले आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ताफा देखील आपल्याला आतमध्ये बघायला मिळतोय, ज्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय नेमकी मनधरणी केली जाते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून हे पाहणं महत्वाचं असेल। आपण बघतोय की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमका काय निरोप घेऊन आलेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले सगळे महत्वाचे नेते, ज्यामध्ये धनंजय मुंडे असतील, सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, छगन भुजबळ असतील, अजित पवार असतील, हे सगळे जे महत्वाचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आहेत ते आपल्याला आता निवासस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करताना पाहायला मिळतात। काय नेमकी चर्चा आहे देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांना नेमकं काय सांगितलं जात आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। म्हणजे जितकी चर्चा पियुष गोयल, नितीन गडकरी, मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर किंवा त्यासोबतच प्रतापराव जाधव यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर झाली नाही, त्याच्यापेक्षा जास्त मोठी चर्चा ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या एकाही खासदाराला मंत्रिपद न मिळण्याच्या किंवा अद्यापपर्यंत पीएमओ कडून एकही फोन न आल्याच्या गोष्टीची होताना पाहायला मिळते। खरं म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आज मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळेल अशा पद्धतीची चर्चा मावळलेली आहे, शक्यता मावळलेली आहे। आज पहिला जो मंत्रिमंडळाचा शपथविधीचा कार्यक्रम होणार आहे त्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला स्थान नसेल हे जवळपास निश्चित झाल्याचं पाहायला मिळतं आणि त्याच अनुषंगानं देवेंद्र फडणवीस देखील या ठिकाणी दाखल झालेत। मनधरणी करण्याचा, समजूत काढण्याचा प्रयत्न या निमित्तानं होऊ शकतो अशा पद्धतीची शक्यता आहे। पाहावं लागेल देवेंद्र फडणवीस जेव्हा या सगळ्या बैठकीतून बाहेर पडतील ते काय माध्यमांशी बोलतात, काय त्यांची प्रतिक्रिया असेल यावर आपलं लक्ष आहे। निश्चित, आणि लक्ष ठेवून राहालच, तेव्हा पुढचे अपडेट्स दिवसभरात तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी ज्ञानेश्वर।